सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोड भागातील वास्को चौक येथे असलेल्या वास्को वाईन शॉप समोर जुना वाद मिटवण्याच्या बहाण्याने एका तरुणावर तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना काल दिनांक 17 जून रोजी 11:30च्या दरम्यान घडली। ही सर्व घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून तणावाचं वातावरण निर्माण झालंय। मिळालेल्या माहितीनुसार उमेश गायधणी आणि हल्लेखोर शोएब शेख, सागर गायकवाड, अंकुश चंद्रमोरे, गौरव लांडगे यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होता। आपल्यातला वाद मिटवायचा असेल तर वास्को चौकात ये या बहाण्याने शोएब याने उमेश गायधणी याला वास्को चौकात बोलावलं। बोलण्याच्या ओघात अचानक तलवार व कोयत्याने उमेशच्या डोक्यावर कपाळावर सपासप वार केले। हल्ल्यात उमेश गायधणी हा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने बिटको रुग्णालयात दाखल केलं। त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली असून प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे। घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी मोबाईलमध्ये कैद झालेले व्हिडिओ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपास सुरू केलाय। हल्लेखोरांपैकी मुख्य आरोपी शोएब शेख व गौरव लांडगे यांना काही तासातच नाशिक रोड पोलिसांनी ताब्यात घेतलं असून इतरांचा शोध सुरू आहे। उमेश गायधणी याची आई भारती अरुण गायधणी यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी खुनाचा प्रयत्न, हल्ला आणि शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय। परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र माळी व गुन्हेशोध पथक पुढील तपास करीत आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।